माझी आई नेहमी म्हणते, भाजणीची चकली बनवायची असेल ना तर भाजणी आधी चांगली झाली पाहिजे, तरच चकली तुमची एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होते. आणि माझ्या आईला 30 ते 40 किलो चकली भाजणी बनवायचा अनुभव आहे. आणि इथे बघा, याच भाजणीपासून आम्ही या खमंग खुसखुशीत अशा चकल्या बनवलेल्या आहेत. तर आता या भाजणीचं प्रमाण काय आहे, चकली भाजणी करताना कोणती धान्य वापरायची, ती कुठपर्यंत भाजून घेतली पाहिजेत म्हणजे तुमची चकली वातड होणार नाही, तेलकट होणार नाही, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल. नमस्कार, मी जाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये. आता लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी खेळत असतात. दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत, खरेदी करायची आहे, साफसफाई करायची आहे. तर आजपासून आपल्या जाईज रेसिपीवरती तुम्हा सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओज बघायला मिळतील. पण यावर्षी मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते बरं का. तर यावर्षी म्हणजे दरवर्षी तुम्हाला मीच दिसते पदार्थ बनवताना, माझं किचन दिसतं तुम्हाला, पण यावर्षी तुम्हाला हे दिवाळीचे पदार्थ माझी आई कशी बनवते हे बघायला मिळणार आहे. तर गावाकडे राहून माझी आई दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर कशी घेते हे तुम्हाला यावर्षी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर माझी आई खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पदार्थांचे ऑर्डर घेत असते. जसं की 30 ते 40 किलो प्रमाणात ती चकली भाजणी बनवते. त्याच पिठापासून ती चकल्या तयार करत असते. बेसन लाडू म्हणू नका, शेव लाडू म्हणू नका, बुंदीचे लाडू म्हणू नका, रवा लाडू म्हणू नका, चिवड्याचे भरपूर प्रकार ती बनवत असते. तर यावर्षी तुम्हा सगळ्यांना हेच या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर माझी आई हे दिवाळीचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असते. पण तुम्हा सगळ्यांसाठी इथे आम्ही 1-1 किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ कसा बनवायचा याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे आम्ही वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि भरपूर टिप्स, प्रत्येक पदार्थामध्ये काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तो बिघडणार नाही, फसणार नाही किंवा वाया जाणार नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला ठरतील आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते. चला तर मग वेळ वाया घालवू नका आणि हे छान छान व्हिडिओज पटकन बघायला सुरुवात करा. आणि हो, माझ्या आईकडून आणि तुमच्या लाडक्या जाईकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा. तर आज आपण ही चकली भाजणी 2 किलोच्या प्रमाणामध्ये बनवतोय. तर त्यासाठी आपण धान्य कोणती आणि किती प्रमाणात घेतली आहेत ते बघूयात. तर इथे मी वजनी प्रमाणात 1.25 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा तांदूळ बरोबर 6 मोठ्या वाट्या आहे. तर चकली भाजणी करत असताना शक्यतो जुना तांदूळ वापरायचा, नवा तांदूळ वापरायचा नाही. कारण काय होतं, नव्या तांदळाला चिकटपणा फार असतो आणि त्यामुळे चकली आपली खुसखुशीत होत नाही. आणि इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकी कोणताही तांदूळ इथे चकली भाजणीमध्ये वापरलात तरी देखील चालेल. पण माझी आई म्हणते शक्यतो चकली भाजणीमध्ये रेशनचा तांदूळ वापरायचा. रेशनच्या तांदळामुळे चकली शक्यतो बिघडत नाही. आणि त्याचबरोबर इथे मी 1.5 पावशेर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच 325 ग्रॅम ही डाळ आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही हरभरा डाळ बरोबर 1.5 वाटी आहे. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी बरोबर 1.5 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 150 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही उडीद डाळ अर्धी वाटी आहे. जर उडदाची डाळ तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडीशी जास्त यामध्ये तुम्ही वाढवलीत तरी देखील चालेल, कारण उडदाच्या डाळीने चकली खूप खमंग आणि खुसखुशीत होते. आणि त्याचबरोबर इथे मी 100 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत. वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे पोहे बरोबर 1 वाटी आहे. आणि हे पोहे आहेत ना, जे आपण कांदे पोहे बनवताना वापरतो ना, तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. आणि त्याचसोबत इथे मी 150 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही फुटाण्याची डाळ बरोबर 1 वाटी आहे. आणि त्याचसोबत इथे मी 30 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि 40 ग्रॅम अख्खे धणे घेतलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला आता सगळ्या साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आता आपण या धान्यांना खमंग असं भाजून घेऊयात. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही धान्य आपण धुवून घेतलेली नाही आहेत, मग डायरेक्ट त्यांना कसं भाजून घ्यायचं. तर माझ्या आईने या सर्व धान्यांना स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे, जेणेकरून या सर्व डाळींना काही पावडर वगैरे लागले असतील तर ते निघून जातील. आणि तुम्हाला या सर्व धान्यांना धुवून घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त या धान्यांना पुसून जरी घेतलं
तरी देखील तुमची चकली भाजणी एकदम खमंग आणि छान तयार होणार आहे। तर हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत आता माझ्या आईने चकलीची धान्य भाजायला सुरुवात केलेली आहे। तर सुरुवातीला तिने तांदूळ भाजायला टाकलेले आहेत। माझी आई म्हणते चकली भाजणी करत असताना कोणताही घाई गोंधळ करायचा नाही, गॅस मोठा करून कधीही चकली भाजणी करायची नाही, मध्यम गॅसवरती मन शांत ठेवून ही भाजणी करायची, तरच तुमची चकली भाजणी ही एकदम परफेक्ट अशी तयार होणार। आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही सगळी धान्य भाजून घ्यायची आहेत। आता या तांदळाला आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आहेत की नाही, आपल्याला खूप लालसर रंगावरती भाजून घ्यायचे नाही आहेत, फक्त या तांदळाला अगदी थोडासा पांढरट रंग आला पाहिजे। तुम्ही जर हे तांदूळ खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेत किंवा मोठ्या गॅसवरती पटकन भाजून घेतलेत तर काय होतं, या तांदळामधील मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं आणि चकली जेव्हा तुम्ही सोऱ्यामधून पाडता की नाही तेव्हा ती सारखी तुटली जाते। त्यामुळे हे तांदूळ आहेत की नाही, खूप जास्त लाल रंगावरती भाजून घ्यायचे नाहीत। आणि तुम्ही बघू शकता हे तांदूळ आता आपले भाजून तयार झालेले आहेत आणि माझ्या आईने हे तांदूळ खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेले नाही आहेत, फक्त या तांदळाला बघा अगदी पांढरट असा रंग आलेला आहे। आता हे तांदूळ आपले भाजून तयार झालेले आहेत। आता यांना आपण काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात। आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही डाळ सतत हलवत हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आणि ही हरभऱ्याची डाळ आपल्याला खूप जास्त लाल रंगावरती किंवा लाल डाग येईपर्यंत भाजून घ्यायची नाहीये, अगदी हलके डाग आले पाहिजेत। तुम्ही जर ही हरभऱ्याची डाळ खूप जास्त काळपट रंगावरती भाजून घेतलीत तर आपली चकली देखील दिसायला काळपट दिसते। तर हे बघा, आता आपली ही हरभऱ्याची डाळ देखील हलके डाग येईपर्यंत भाजून झालेली आहे। आता हिला देखील आपण काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपण फुटाण्याची डाळ देखील भाजून घेऊयात आणि ही डाळ भाजताना देखील आपल्याला गॅस मध्यमच करायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाहीये। आणि फुटाण्याची डाळ चकली भाजणीमध्ये घातल्याने काय होतं, चकली खूप अशी खुसखुशीत अशी तयार होते। तर हे बघा, या फुटाण्याच्या डाळीला देखील मी मध्यम गॅसवरती अगदी हलके डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता हिला देखील आपण काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपण पोहे देखील भाजून घेऊयात। पोहे देखील मध्यम गॅसवरती ते छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर चकली भाजणीमध्ये पोहे घातल्यामुळे काय होतं की चकली कुडकुडीत होत नाही, खुसखुशीतच तयार होते। तर इथे बघा, इथे आपले आता पोहे देखील छान फुलले गेलेले आहेत। आता यांना देखील आपण काढून घेऊयात आणि त्याचसोबत इथे आपण आता उडदाची डाळ देखील भाजून घेऊयात। तर आता लक्षात घ्या की उडदाची डाळ भाजताना आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे, कारण ही उडदाची डाळ खूप नाजूक असते, ती पटकन करपली जाते आणि या डाळीला देखील आपल्याला सतत हलवत हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इकडे बघा, ही आपली आता उडदाची डाळ देखील भाजून झालेली आहे। आता हिला देखील मी काढून घेते। आता त्याचबरोबर याच कढईमध्ये आपण धणे देखील भाजून घेऊयात आणि धणे भाजत असताना गॅस एकदम कमी करायचा आणि या धण्यांना खमंग असं भाजून घ्यायचं। आणि आता आपले धणे देखील भाजून झालेले आहेत। आता यांना देखील मी काढून घेते आणि याच कढईमध्ये जिरे देखील भाजून घेते आणि जिरे देखील गॅस एकदम कमी करायचा आणि मग त्यांना भाजायचं, म्हणजे ते खमंग असे भाजले जातात। तर आता आपले जिरे देखील इथे भाजून झालेले आहेत, यांना देखील मी आता काढून घेते। आणि इकडे बघा, आता आपली इथे सगळी धान्य भाजून छान तयार झालेली आहेत आणि आता काय करायचं माहिती आहे का, या संपूर्ण धान्यांना पूर्णपणे थंड करायचं, एकत्र करून घ्यायचं आणि या सर्व धान्यांना गिरणीमधून एकदम मैद्यासारखं बारीक असं दळून आणायचं। तर लक्षात घ्या की या चकली भाजणीला आपल्याला एकदम मैद्यासारखं बारीक दळून आणायचं आहे। तर माझी आई म्हणते की ही चकली भाजणी तुम्ही जर थोडीशी जरी जाडसर दळून आणलीत तर तुमच्या चकल्या चांगल्या होणार नाहीत, बिघडण्याची शक्यता असते। आणि जर तुम्हाला 1 किलो चकली भाजणी बनवायची असेल तर जे मी तुम्हाला आत्ता प्रमाण सांगितलेलं आहे तेच प्रमाण तुम्ही अर्ध घ्या। आणि हे जे चकली भाजणीचं माझ्या आईचं जे प्रमाण आहे ते अगदी खात्रीशीर आहे, तुम्ही अगदी डोळे झाकून हे प्रमाण करू शकता, तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते। आणि इथे बघा, ही चकली भाजणी मी गिरणीतून एकदम मैद्यासारखी बारीक अशी दळून आणलेली आहे आणि याच चकली भाजणीपासून माझ्या आईने या चकल्या बनवलेल्या आहेत। तर या चकल्या आम्ही कशा बनवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला जरूर शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।